लक्षद्वीप हे आपल्या भारताचं अत्यंत सुंदर असणारं बेट आहे. केंद्रशासित असणारा तो प्रदेश आहे. ज्या पद्धतीनं अंदमान निकोबार आहे, अशाच पद्धतीनं लक्षद्वीप जे आहे, हे लक्षद्वीप अत्यंत सुंदर असणारं बेट आहे. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी नुकतीच त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या लक्षद्वीपची जी सुंदरता आहे, त्या सुंदरतेचं त्यांनी अत्यंत चांगलं वर्णन केलेलं होतं. आणि अशा सुंदर अशा बेटावर पर्यटकांनी जायला हवं, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडली होती. पण ती भूमिका मांडत असताना त्यांनी काय, मालदीव जे आहे, या मालदीवला लाखोच्या संख्येने आपले इंडियन टुरिस्ट जातात आणि मालदीवच्या इकॉनॉमीमध्ये भारतीयांचा फार मोठा वाटा आहे. परंतु माननीय प्रधानमंत्री लक्षद्वीपला गेल्यानंतर मालदीवच्या काही मंत्र्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांच्या विरोधामध्ये टिप्पणी केली आणि त्यांनी आपल्या भारताचा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यामुळं भारतातल्या अनेक लोकांनी मालदीववर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि मी सुद्धा माझा अनेक दिवसांपासून मालदीवचा दौरा मी ठरवत होतो आणि मालदीवला जाण्याचा माझा विचार होता. परंतु मी नक्की एकदा ठरवलं, माझ्या फॅमिलीसोबत आता मालदीवला न जाता लक्षद्वीपला जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी जात आहे. तर ते त्याची सुंदरता, त्याचं जे सौंदर्य आहे ते पाहण्यासाठी, त्या ठिकाणच्या लोकांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी एक आमच्या मंत्रालयाचा ईडी कॅम्प ठेवलेला आहे. दिव्यांग जनांना साहित्य वाटण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर 19 तारखेला मी तिथं आहे, तिथं शिवजयंती येते आहे. तर त्या ठिकाणी मी शिवजयंती तिथल्या लोकांच्यासोबत साजरी करणार आहे. त्याचबरोबर लक्षद्वीपमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना होणार आहे. अशा आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या ज्या अडचणी आहे त्या अडचणी सोडवण्यासाठी भारत सरकारच्याकडून त्यांना पूर्णपणे मदत करण्याचं आश्वासन मी त्यांना देणार आहे. तर अशा पद्धतीनं लक्षद्वीप जे आहे ते अत्यंत सुंदर आहे. अशा पद्धतीची भूमिका माननीय प्रधानमंत्र्यांनी मांडलेली आहे. स्वतः प्रधानमंत्री त्या ठिकाणी जाऊन आले आणि भारतीयांना माझं नम्र निवेदन आहे की आपण आता मालदीववरती बहिष्कार टाकायचा आहे. बहिष्कार आपण टाकलेलाच आहे आणि आपल्या टुरिस्टनी आता लक्षद्वीपला भेट देण्यासाठी जाणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी माझ्या फॅमिलीसह, माझी पत्नी, माझा मुलगा यांना घेऊन मी त्या लक्षद्वीपला भेट देण्यासाठी जात आहे. त्याचप्रमाणे अशी एक माहिती मिळते आहे की काँग्रेस पक्षाचे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशचे अध्यक्ष कमलनाथ आणि त्यांचे जे पुत्र आहेत नकुलनाथ, या दोघांनी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याची माहिती आहे. आणि देशभरामध्ये फार मोठी चर्चा आहे की काँग्रेस पक्षामधून अनेक लोक बाहेर पडत आहेत आणि देशाच्या विकासाच्या दिशेनं पुढं पाऊल टाकणारे माननीय नरेंद्र मोदीजी त्यांना विनाकारण काँग्रेस पक्ष आणि जी इंडियाची आघाडी आहे ही आघाडी विरोध करत आहे. विरोध करायला काही हरकत नाही, लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा सर्वांना अधिकार आहे. परंतु विकास कामाला पुढं गती देणाऱ्या प्रधानमंत्र्यांना सहकार्य करणं ही खरी लोकशाही आहे. काही मुद्द्यांवरती तुम्ही आमच्यावर आरोप करू शकता आणि सरकारला काही ज्या सूचना आहेत त्या करण्याचा विरोधकांना अधिकार आहे. परंतु मोदी हटाव अशा पद्धतीची मोहीम जी आहे ती इंडिया आघाडीने हातामध्ये घेतलेली आहे. परंतु मोदींना हटवणं हे एऱ्या गबाळ्याचं काम नाही. मोदीजी जनतेच्या ताकदीवर उभे आहेत. जेवढ्याला काँग्रेसच्या बाजूला जेवढ्या जनता होती तेवढ्याला भारतीय जनता पार्टीचे 1982मध्ये 2 MP होते. आज भारतीय जनता पार्टीचे 303 MP आहेत आणि 2024मध्ये आम्हाला अपेक्षा आहे की भारतीय जनता पार्टीचे 370पेक्षा जास्त लोक खासदार निवडून येतील आणि NDAचे 400पेक्षा जास्त आमचे मेंबर ऑफ पार्लमेंट असतील, अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. त्याचबरोबर आता जी लोकसभेची निवडणूक येते आहे, महाराष्ट्रामध्ये BJP, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिघांची मोठी ताकद आहेच आहे.
पण या मोठ्या ताकदीला मदत करणारी RPIची मोठी ताकद आहे, RPIची छोटी ताकद आहे. पण निवडून आणण्यासाठी जी बॅलेन्सिंग मतं असतात ती मतं देण्याची जबाबदारी माझ्या पक्षावर आहे आणि उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचाही चांगला उपयोग होणार आहे. त्यामुळं आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना माझी नम्र विनंती आहे की मी राज्यसभेवर ही गोष्ट खरी आहे, पण मी त्याचा लोकसभेतला माणूस आहे. मी 3 वेळेला लोकसभेमध्ये होतो आणि 4थ्या वेळेला मी शिर्डीमध्ये हरलो होतो. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला एक जागा तरी देणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रामध्ये सगळा देश वाट पाहतो आहे, सगळ्या देशातले लोक मला फोन करत आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला एक जागा आपण मिळवून आपण त्या ठिकाणी शिर्डीमध्ये उभं राहावं, आपण तिथं निवडून यावं, अशा पद्धतीची मागणी देशभरातल्या लोकांची आहे. आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्याही लोकांची भावना आहे की त्या ठिकाणी मी उभं राहिलं पाहिजे. एकदा मी त्या ठिकाणी हरलो होतो, परंतु मी जर त्या ठिकाणी निवडून आलो तर मला असं वाटतं की मला नक्कीच माननीय नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये संधी मिळेल असा मला विश्वास आहे. आणि त्या मंत्रिपदाचा उपयोग आहे हा मी देशभरातल्या लोकांसाठी तर करणारच आहे, महाराष्ट्रासाठी करणारच आहे. पण शिर्डी लोकसभेचा जो कायापालट आहे, शिर्डी लोकसभेला न्याय देण्याचं जे काम आहे, हे काम नक्की मला माझ्या मंत्रिपदाच्या माध्यमातून करता येऊ शकेल. त्यामुळं माझा माननीय एकनाथ शिंदेजी, देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार यांना नम्र निवेदन आहे की आमच्या भावनांचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आम्हाला एक तरी जागा मिळणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला एक जागा मिळाली नाही तर आम्हाला लोकांना तोंड दाखवणं अत्यंत अवघड होऊन जाईल. त्यामुळं दलित मतं जी आहेत ही मतं आपल्याला ट्रान्सफर करायची असतील तर आपल्याला रिपब्लिकन पक्षाला एक तरी जागा आपण द्यावी, अशा पद्धतीचा आमचा आग्रह आहे. 2 जागा द्यायची आमची मागणी होती, पण 2 जागा मिळणं थोडंसं अडचणीत असल्यामुळं अनेक जागा तरी आपल्याला मिळालीच पाहिजे, अशा पद्धतीचा आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आणि त्याचा विचार माननीय देवेंद्र फडणवीस यांनी करावा. मी दिल्लीमध्ये माननीय अमित शहाजी, त्याच पद्धतीनं JP नड्डाजी यांना मी भेटलेलो आहे आणि रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये एक जागा द्यावी आणि मला त्या ठिकाणी उभं राहायचं आहे, अशा पद्धतीची इच्छा मी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी त्यामध्ये लक्ष द्यावं आणि फक्त वरच्या लोकांवर न सोपवता राज्यामधून त्याने दलित मतं, रिपब्लिकन मतं जी आहेत ती मिळवण्यासाठी मला एक जागा दिलीच पाहिजे, अशा पद्धतीचा माझा आग्रह आहे. आणि त्याचा विचार नक्कीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करावा, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यांनी अशोक चव्हाण काँग्रेसची साथमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मिलिंद देवरांनी सुद्धा काँग्रेसची साथ सोडून शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दोघांनाही राज्यसभा तत्कालमध्ये देण्यात आली. दुसरीकडे आपण बघतो की भाजपचे किंवा महायुतीचे जे काही जवळचे पक्ष त्यांना मात्र तिकीट देण्याला किंवा जागा देण्यास महायुती जास्त जे आहे ते उत्साह दाखवत नाही किंवा देत नाही. महायुतीच्या नेत्यांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. एक तर 3 पक्षाचं सरकार आहे, गोष्ट खरी आहे, पण त्याला रिपब्लिकन पक्षाची साथ आहे. त्यामुळं ज्या वेळेला हे सरकार आहे त्यावेळेला 3 पक्षाचं सरकार, अशा पद्धतीची भूमिका मांडणं अत्यंत अयोग्य आहे. एक तर त्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि बाकीचे काही मित्रपक्ष त्यामध्ये आहेत महाविकास आघाडीमध्ये. आणि मी एक आठवण करून देतो की भाजप शिवसेनेची युती अनेक वर्षापासून होती. ज्यावेळेला 2012मध्ये BMCच्या निवडणुकीच्या वेळेला मी ज्यावेळेला भूमिका घेतली की बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यासमोर जो प्रस्ताव ठेवला होता की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, आणि मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारून, समाजाला विचारून, विचारवंतांना विचारून मी निर्णय घेतला आणि BJP शिवसेनेसोबत जाण्याचा मी निर्णय घेतला. त्यावेळेला युतीची महायुती झालेली आहे. ही युती आता एकनाथ शिंदे आणि अजितदादा आल्यामुळे ती महायुती झालेली असं नाही आहे. रिपब्लिकन पक्ष सेना भाजपसोबत आल्यानंतर ती महायुती झालेली आहे. आणि त्यामुळं RPIला एकदम असं डावलून चालणार नाही आहे. रिपब्लिकन पक्षाचा विचार महायुतीच्या नेत्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे. माझ्या पाठीशी माझा समाज आहे. ज्या समाजाची मतं पूर्वीच्या काळामध्ये BJPला शिवसेनेला मिळत नव्हती, ती मतं 2012पासून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून अत्यंत चांगल्या पद्धतीची मतं आमच्या महायुतीला मिळत आहेत.
त्यामुळं RPIचा त्यांनी गंभीरपणे विचार करावा अशा पद्धतीची माझी त्यांच्याकडं मागणी आहे. आणि शिर्डीमध्ये सदाशिव लोखंडे आमचे मित्र आहे, ते त्या ठिकाणी 2 वेळेला निवडून आलेले आहेत. पण त्यांच्यावर काय अन्याय करावा ही भूमिका माझी अजिबात नाही आहे. पण माझ्या पक्षाला एखादी जागा मिळाली पाहिजे. शिर्डी हा असा तुमचा हट्ट असणार आहे की महाराष्ट्रात कुठेही चालेल? नाही, शिर्डीमध्ये द्यावा असा माझा आग्रह आहे, कारण मी तिथे एकदा हरलो होतो, त्यामुळे मला तिथं पुन्हा एकदा निवडून यायचं आहे. त्यामुळे शिर्डीच द्यावी असा माझा आग्रह आहे आणि मार्ग त्याच्यातून काढता येऊ शकेल. सदाशिव लोखंडेंना काय जी माझी राहिलेली जी 2 वर्षाची राज्यसभा आहे ती त्यांना देता येऊ शकेल आणि मला त्या ठिकाणी उभं राहण्याची संधी द्यावी आणि माझ्या पक्षाला एक तरी जागा दिली पाहिजे असा माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा मोठा आग्रह आहे. ठीक आहे. एक मराठी होते सर. राष्ट्रवादीमध्ये मला शरद पवार म्हणतात की निवडणूक आयोग जे काही निर्णय देते, निवडणूक आयोग जे काही निर्णय देत आहे ते अन्यायकारक तो निर्णय आहे. आणि अजित पवार एका बाजूला म्हणतात की म्हणजे आव्हान करतात की माझ्या माझ्या बायको मुलाशिवाय मला कोणी साथ देणार नाही. तर दुसरीकडे म्हणजे पवार कुटुंबियामध्येच आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं. मला असं वाटतं की माननीय शरद पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. मी ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली मी समाज कल्याण मंत्री म्हणून काम केलेलं आहे. माननीय शरद पवार हे अत्यंत अनुभवी नेते आहेत, अभ्यासू नेते आहेत आणि त्यांना माहीत आहे की पवारसाहेबसुद्धा एकदा काँग्रेस पक्षामधून बाहेर पडले होते आणि वसंतदादा पाटील हे असताना नंतर काही आमदारांना घेऊन त्यांनी पोलोचं सरकार बनवलेलं होतं. तर नियम पूर्वीचा असा होता की जर एखाद्या काही आमदारांना जर पक्षाची भूमिका मान्य नसेल आणि त्यांना बाहेर पडायचं असेल तर 1/3 संख्येनं त्यांनी बाहेर जर पडले तर त्यांची जी मेंबरशिप आहे ती जात नाही आणि नंतर मग नियम अनेक ठिकाणी थोडी तोडफोड होऊ लागली. म्हणून नंतर 2/3चा जो कायदा आहे तो केलेला आहे. त्यामुळं 2/3 मेजॉरिटीने जर आमदार खासदार जर बाहेर पडले तर त्याला त्या पक्षाला किंवा त्या ग्रुपला अधिकृत मान्यता देण्याचा नियम आहे. त्यामुळं इलेक्शन कमिशनने तो निर्णय घेतलेला आहे. अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मान्यता दिलेली आहे. घड्याळी सिंबॉली त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळं ते चुकीचं आहे असं पवारसाहेब म्हणतायत ते बरोबर नाही आहे. मला असं वाटतं की नियमाप्रमाणे तो निर्णय मेरिटवरती घेण्यात आलेला आहे. 42 आमदार अजितदादासोबत आहेत आणि पवारसाहेबांनी आमदार सांभाळायला पाहिजे होते. एकनाथ शिंदेंच्या सोबत 55 आमदारापैकी जवळजवळ 40 आमदार त्यांच्यासोबत आले. त्यामुळं त्यांना इलेक्शन कमिशनने मान्यता दिली. राहुल नार्वेकरांनी मेरिटवरती दोघांसाठी हा निर्णय दिलेला आहे. त्यामुळं हा निर्णय चुकीचा आहे असं म्हणणं योग्य नाही आहे. त्यांना कोर्टामध्ये जायचं असेल त्यांना जाण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये माननीय उद्धव ठाकरे गेलेले आहेत. आता माननीय शरद पवार साहेब सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्येही काही त्यांना न्याय मिळेल असं अजिबात नाही आहे. त्यामुळं आणि बाकी आता काय पवार फॅमिलीमध्ये जो वाद सुरू आहे, पवार साहेबांनी जर आमदारांची भावना समजून घेतली असती आणि BJPला पाठिंबा देण्याचा निर्णय अगोदर जर घेतला असता तर पक्षामध्ये फूट होऊ शकत नव्हती. आणि पवारसाहेबांनी अनेक लोक जात आहेत. आता अशोक चव्हाण इकडे BJPमध्ये आले. इथं काही BJPमध्ये जाण्याचा विषय नव्हता, BJPला पाठिंबा देण्याचा फक्त विषय होता. तर ते जर अजितदादांचं आणि आमदारांचं पवारसाहेबांनी ऐकलं असतं तरी फूट होऊ शकत नव्हती. आणि पवारसाहेबांनीच NDA सोबत महायुतीसोबत यायला हवं होतं, पण असं झालं नाही. पण आता सध्या पवार फॅमिलीमध्ये युद्ध सुरू आहे, आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. तर आता त्याबद्दल आता काही मी जास्त बोलू शकत नाही. बघूया. पण त्या ठिकाणी जी काही लढत आहे, अजितदादा पवार यांच्या पत्नी त्या ठिकाणी उभ्या राहणार आहेत, सुप्रिया सुळे त्या ठिकाणी उभ्या राहणार आहेत. पवारसाहेब म्हणतायत की बारामतीकर ते ठरवतील आणि अजितदादाने सांगितलेलं आहे की माझी सीट निवडून आलीच पाहिजे. जर माझी सीट निवडून आली नाही तर मी नंतर विधानसभेला उभं राहणार नाही. पण मला असं वाटतं की अजितदादांनी विधानसभेला उभं राहायचंच आहे. कारण बारामती जी सीट आहे, मागच्या वेळेला 2014मध्ये बारामती हा बालेकिल्ला असतानाही
माननीय शरद पवार आणि अजितदादा पवार एकत्र असतानाही त्यावेळेला महादेव जानकर त्या ठिकाणी उभे होते आणि त्यावेळेला महायुतीचे उमेदवार म्हणून ते उभे होते. तर ते काय थोड्या फरकाने त्या ठिकाणी आलेले होते. त्यामुळं आता तर अजितदादा पवार आमच्यासोबत आलेले आहे. त्यामुळं आता जो बारामतीचा जो बालेकिल्ला आहे तो माननीय शरद पवारांचा बालेकिल्ला आता नसून तो बालेकिल्ला आमच्या महायुतीचा आहे. आणि सुमित्रा काय त्यांचं नाव सुनित्रा अजितदादा पवार जे आहे त्या नक्कीच त्या ठिकाणी बहुमताने निवडून येतील अशा पद्धतीचा आम्हाला विश्वास आहे. आणि माझा रिपब्लिकन पक्ष अजितदादांच्या पाठीमागं ताकदीनं त्या ठिकाणी उभा राहणार आहे. सर, चंद्रकांत हांडोरेंना जी उमेदवारी दिली आहे काँग्रेस, चंद्रकांत हांडोरेंना जी उमेदवारी दिली आहे काँग्रेसच्या राज्यसभेची, कसं बघताय काँग्रेस? आता आंबेडकर नाही, काँग्रेसने निर्णय चांगला घेतलेला आहे. अलीकडे काँग्रेस पक्षाने मल्लिकार्जुन खरगे यांनाही पक्षाचा अध्यक्ष बनवलेला आहे. पण माझा काँग्रेस पक्षाला एवढाच प्रश्न आहे की ज्या वेळेला कर्नाटकमध्ये मल्लिकार्जुन खरगे सिनियर नेते असतानाही मुख्यमंत्री बनवण्याच्या वेळेला वेळ आली होती, त्यावेळेला त्यांना मुख्यमंत्री बनवलं नव्हतं. आता त्यांना सगळा पक्ष एकदम लढायला गेलेला आहे, पक्ष एकदम उद्ध्वस्त होतो आहे. आणि उत्तर प्रदेशमध्ये तर राहुल गांधी हरलेले आहेत. आता सोनिया गांधी त्या ठिकाणी उभ्या राहणार नाही आहेत. त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये चंद्रकांत हांडोरे हे माझ्या पक्षामध्ये होते. मी त्यांना माझ्या पक्षाच्या वतीनं मुरली देवरा असताना पहिला महापौर RPIचा अशा पद्धतीचा निर्णय झाला होता. आणि 1992मध्ये चंद्रकांत हांडोरे यांना पहिलं महापौरपद देण्याचा निर्णय मी घेतलेला होता. आणि चंद्रकांत हांडोरे माझ्या पक्षाचे महापौर होते आणि ते अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत, ॲक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. ते काँग्रेसमध्ये गेल्यामुळं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. आता त्यांना राज्यसभा मिळालेली आहे. त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि काँग्रेस पक्षाने चांगला निर्णय घेतलेला आहे का आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्याला राज्यसभेची संधी दिलेली आहे. ठीक आहे, चला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.